मधूनच शिवसेनेचे राहुल शेवाळे आज उमेदवारी अर्ज भरणार आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून अरविंद सावंत तर अनिल देसाई हे पक्षाचे उमेदवार राजन विचारे हेही आज अर्ज भरणार आहेत। ठाणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार राजन विचारे आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत। तर आज मुंबईमध्ये प्रचाराचा धुरळा आणि शक्ती प्रदर्शन एकूणच पाहायला मिळेल, कारण एकीकडे शिंदेच्या शिवसेनेचे राहुल शेवाळे उमेदवारी अर्ज भरणार आहेत, तर दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेचे अरविंद सावंत अनिल देसाई हे अर्ज भरणार आहेत। राजन विचारे हे सुद्धा आपला उमेदवारी अर्ज भरणार आहे। त्यामुळे मुंबई ठाण्यामध्ये आज प्रचाराचा धुरळा पाहायला मिळेल। त्याचबरोबर जोरदार शक्ती प्रदर्शन या उमेदवारांकडून केलं जाईल असं दिसून येते, कारण मुंबईमधील बऱ्याचशा जागांवर अजूनही महायुतीमधले उमेदवार हे घोषित झालेले नाहीयेत आणि ज्यांची उमेदवारी घोषित झाली ते राहुल शेवाळे आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत। तर शिवसेनेकडून त्यांचे उमेदवार सुद्धा ठाकरेंच्या शिवसेनेकडून त्यांचे उमेदवार आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। आणि याविषयी अधिक माहितीसाठी पुन्हा एकदा जाऊयात आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांच्याकडे। स्वप्नील, काय सांगाल, आज शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार त्याचबरोबर ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार सुद्धा उमेदवारी अर्ज भरणार आहेत, त्यामुळे मुंबईमध्ये ठाण्यामध्ये नेमकं कसं चित्र दिसू शकतं? पर नक्कीच एकंदरीत मुंबईमध्ये आणि ठाण्यामध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना असं चित्र पाहायला आज मिळू शकतं, कारण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून 3 उमेदवार आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत, तर शिवसेना शिंदे गटाकडून राहुल शेवाळे हे सुद्धा उमेदवारी अर्ज भरणार आहेत। त्यामुळे कुठेतरी शिवसेना विरुद्ध शिवसेना असं वातावरण आहे आणि शिवसेना विरुद्ध शिवसेना कार्यकर्ते या ठिकाणी आमने सामने सुद्धा येण्याची शक्यता आहे। ठाण्यामध्ये राजन विचारे हे आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत। युवासेना प्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये हा अर्ज भरण्यात येणार आहे। तसंच मुंबईमध्ये जर पाहायला गेलं तर राहुल शेवाळे असतील जे मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये उमेदवारी अर्ज भरणार आहेत, तर अरविंद सावंत आणि अनिल देसाई हे सुद्धा आज या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरणार आहेत। बाळासाहेब ठाकरे यांचा मुंबईतील पूर्णाकृती जो पुतळा या ठिकाणून ते ओल्ड कस्टम जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जी रॅली असणार आहे ही रॅली निघणार आहे आणि त्या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरण्यात येणार आहे। मात्र कुठेतरी समोरासमोर कार्यकर्ते येऊ नये याचा प्रकार आहे तो टाळण्याचा कुठेतरी प्रयत्न हा दोन्ही गटाकडून करण्यात आला असल्याचं पाहायला मिळतंय, कारण राहुल शेवाळे हे दुपारी 2 वाजता उमेदवारी अर्ज भरणार आहेत, तर अरविंद सावंत आणि अनिल देसाई हे दुपारी 11:30 ते 12च्या दरम्यान उमेदवारी अर्ज भरायला जाणार आहे। त्यामुळे कुठेतरी शिवसेनेचे कार्यकर्ते एकमेकांसमोर येऊ नये याचा प्रकार कुठेतरी टाळण्यात येईल अशा प्रकारचं एकंदरीत वातावरण दिसतंय। मात्र जर उशीर झाला तर दोन्ही कार्यकर्ते आहेत ते दोन्ही गटाचे कार्यकर्ते ते आमने सामने येऊ शकतात आणि मोठी घोषणाबाजी शक्ती प्रदर्शन हे पाहायला मिळू शकतं। फरा निश्चितच स्वप्नील, असं म्हणता येईल की शिवसेना विरुद्ध शिवसेना असं चित्र या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आणि एक अंडरस्टँडिंग या नेत्यांमध्ये झाली की काय असा सवाल उपस्थित होतोय। एरवी हे लोक एकमेकांवर टीका करतात, पण आज उमेदवारी अर्ज भरताना मात्र आपले कार्यकर्ते कुठेतरी क्लॅश होऊ नये यासाठी त्यांच्याकडून खबरदारी घेतली जात असल्याचं दिसतंय। त्यामुळे आज नेमका मुंबईत काय होणार याविषयीचे अपडेट आपण घेत राहूया। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिले। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।